पाऊसला घात गजोसे या गावाचा चला आदिवासीच्या चषक पाऊसला घात रैती या गावाचा चला आदिवासीच्या चषक पाऊसला घात गजोसे या गावाचा चला आदिवासीच्या चषक पाऊसला घात रैती या गावाचा आले किती गेले नागेश होला ग्रुप ग्रामपंचायत वावरलेचे सदस्य असतील. आपण पाहिला तर साहेबांना विनंती करेन प्रशासनाचा निर्णय अंतिमश चांगला निर्णय असेल. आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. परेश आणि जगदीश ही जोड खाली मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. आपण पाहू शकाल 24 चेंडूचा हा खेळ अद्याप पहिला 17 आणि पहिल्या 17 मध्ये आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली जयेश आणि जगदीश. नक्कीच आपण पाहिलं तर सामना चालू आहे. आपण पाहिला दोन्ही टीमच्या संघ आपण पाहिलं तर प्रेक्षकांना विनंती असेल बाउंड्री लाईनच्या थोडा बाहेर उभा राहा. सामना चालू आहे, अतिशय चांगला सामना. आपण पाहतो इथं एकत्र विभागातून मोडलेले जाणार दोन्ही संघ आपण पाहिलं तर एका साईडनं भिलवले असेल तर एका साईडनं वरसे. अतिशय आपण पाहिलं तर दोन्ही खालापूर विभागातून हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहिलं तर वरसे टीम त्याच बरोबरीने आपण पाहिलं तर भिलवले टीम आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच बिनिंग संपल्यानंतर नेक्स्ट मॅच साठी मी आपल्याला आमंत्रण करीन. नेक्स्ट मॅच साठी आपण पाहिलं तर लगेचच याचं दोन्ही संघाचे कर्णधार नंतर पॅलेलाच केला जाईल व दक्षता घ्या दोन्ही संघाला. या पुढील आपण पाहू शकायला बोलूया प्रेक्षक आपण पाहिलं तर चांगले अतिशय पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये अतिशय भन्नाट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र सामन्याकडे बोलूया. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जयराम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. कलोते एंड कडला ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय जयरामच्या माध्यमातून. इथं मात्र P1चा षटक घातला त्याला पहिला चेंडू हो बोलावण्याचं काम. इथं मात्र हा चेंडू सरांचा कॉल आमच्या काना परत पोहोचतोय. इथं अतिरिक्त धाव मात्र वाढली जाईल. श्री गणेश टीम आपण पाहू शकाल भिलवले टीमच्या माध्यमातून. जयराम आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथं मात्र हा जबरदस्त फटका पहिला चेंडू आपण पाहिला तर वाईट फेकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेला हा दर्जेदार षटकार आणि
आपण पाहिला दिग्जिशच्या बॅट मधून आलेला हा षटकार असेल. चांगली कामगिरी आपण पहिला चेंडू वाईट फेकला. दुसऱ्या चेंडूवरती या दर्जेदार षटकार आणि षटकाराच्या साईनं आपण पाहिला तर 7 धावा स्कोअर गाठवरती जाऊन पोहोचतील. इथं मात्र लॉ फुलटॉस चेंडू, इथं मात्र नक्कीच आपण पाहिला डॉट चेंडू येईल. निर्धाव चेंडू आपण पाहिला तर कमबॅक आणि कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय जयरामच्या माध्यमातून. ही चांगली गोलंदाजी आपण पाहिलं. षटकाराचा मार जरूर खाला पण इथं मात्र चांगली गोलंदाजी कमबॅक आणि कमबॅकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत्या. नक्कीच पुढचा चेंडू हसेल. या बिलिसचा चांगली गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी या बिलिस आपण पाहिलं तर आणखीन एक चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूच्या साईना समीकरण आपण पाहिलं तर 7 धावावरती रोखण्यामध्ये यश मिळते. गोलंदाज आपण पाहिला जयरामच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळतं. जगदीशनं आपण पाहिलं तर एक मोठा फटका पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. त्याच बरोबरीने 7 धावावरती रोखला गेलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली जयरामच्या. नक्कीच सुरेख आणि सुरेख गोलंदाजी. 3 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाज. पण पहिला जयरामनं असं वाटलं होता पहिला षटकार आला त्यानंतर आपण पाहिलं तर कमबॅकिंग गोलंदाजी असं वाटलं होतं या षटकात P1च्या षटकामध्ये हाणामारीचं षटक आपण पाहिलं तर धाबा येणं गरजेचं होता पण इथं मात्र रोखला गेलाय. फलंदाज आपण पाहिला जगदीशच्या माध्यमातून. अजून एक बॅची कडा. इथं मात्र अजून एक होईल का विकेटचा प्रदान पण इथं मात्र चोरटी धाव. 30 सर्कल मध्ये हा चेंडू अडवला जात आहे आणि एक सिंगल मात्र पूर्ण होते आणि सिंगलच्या साईन आता संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहिलं तर 8 अंकावरती. नक्कीच या षटकामध्ये आपण पाहिला तर 8 धावा आल्या आणि इथं मात्र पहा किती खराब चांगली गोलंदाजी आहे. इथं खराब लाईन आपल्याला पाहायला मिळाली जरूर पण इथं मात्र नक्की येत जा. पंचांचा इशारा येत आहे षटक संध्याचा आणि 6 चेंडूचा खेळ अद्यापच संपलाय. स्कोअर गाठवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्यात अद्यापच 8 अंकावरती. 8 धावा आपण पाहिला तर एक चांगली गोलंदाजी. 4 चेंडू निर्धाव फेकले त्या गोलंदाजांना. जबरदस्त गोलंदाजी बोलवण्याचं काम या जयराम मधून आपण पाहायला मिळाला. आपण पाहिलं तर दुसरा सामना चालू आहे आणि दुसऱ्या सामन्यामध्ये हा पहिला सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये पहिली गोलंदाजी अतिशय जबरदस्त गोलंदाजी. षटकाराला असं वाटलं होतं तर 15 ते 20 धावा मात्र गोला करतील पण इथं मात्र लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओरस टीम आपण पाहिला तर दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. शंकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. वली या सामन्याकडे आपण पाहू शकाला. 6 चेंडूचा खेळ अद्याप संपला. 8 धावा स्कोअर गाठवरती वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय शंकर हा गोलंदाज असेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. जशी शंकर आपण पाहिलं तर जयरामने गोलंदाजी केली तशी गोलंदाजी आता करावी लागेल. षटकार मारून सुद्धा कमबॅक. 4 चेंडू डॉट फेकल्यात आणि तर मात्र आपल्याला पाहायला मिळतं पहिला चेंडू टाकण्यासाठी कलुत एनकडनं ही गोलंदाजी. हो जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर विकेट किपर अंकुश मुरगुडा आपण पाहिला तर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये कुठलीही चुकी करणार नाही. इथं मात्र चेंडू डॉट डॉट आणि डॉट. दुसरा चेंडू आपण पाहतो या षटकामध्ये. हो हो जबरदस्त गोलंदाजी. भन्नाट वेग आणि भन्नाट वेगाने ही गोलंदाजी आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आलाय निर्धाव. चांगली गोलंदाजी शंकरच्या माध्यमातून चांगली कमबॅकिंग पाहायला मिळत्या. पुढचा चेंडू गोलंदाज तैनात. या बिलिसचा
ऑफसाईडच्या दिशेनं सुरेख फटका. या बिनस मात्र वन बाउन्स उचलला जातोय फेकला जातोय. एक सिंगल पूर्ण झाली. सिंगलच्या साईनं आता आपण पाहिलं तर स्कोट गॅटला हल्ला जाईल. 9 धाबा स्कोट गॅटवरती जाऊन पोहोचतील. चांगली गोलंदाजी होते. आपण पाहतोय तिसरा चेंडूमध्ये सिंगल आली. चांगली गोलंदाजी इथं मात्र नक्कीच मोठा फटका. या बिलेस चेंडू ऑफ द पार सीमा रेषा पलीकडं अजून एक येत दर्जेदार षटकार. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर दुसरा षटकार पाहायला मिळतोय. परेशच्या बॅटमधून आलेला हा षटकार असेल. 15 धाबा स्कोट गॅटवरती जाऊन पोहोचतील. नक्कीच साहेबांचं आगमन झालं. आपण पाहिलं तर कैलास वाघमारे मेमफॉर्म निंबोडेचा याच विनंती करेन सरांना याच्या व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेची आन आणि शान आपण पाहतो. या बिलेस मात्र नक्कीच पाहुण्यांचा सत्कार मात्र करणं गरजेचं आहे. नक्कीच आपण पाहिलं तर नवीन चेंडू देण्यात येईल. जर तिसरा षटक संपुष्टात आला तर जुना चेंडू वापरला जाईल. या स्पर्धेचा नियम आहे. आपण पाहिलं तर नवीन चेंडू वापरला जाईल या दुसऱ्या षटकामध्ये. आपण पाहतो या बेलेस आपण पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. 2 चेंडू अतिशय भन्नाट वेगाने फेकले. त्यानंतर सिंगल आल्या आणि चौथ्या चेंडूवरती मोठा पटका आणि मोठा पहार पाहायला मिळाला. परेशच्या बॅटमधून आलेला दर्जेदार षटकार. 2 चेंडू आता चांगले फेकावे लागतील. गोलंदाज आपण पाहिला शंकरच्या माध्यमातून दुसरा षटक. इथं मात्र नक्कीच चांगला चेंडू इथं मात्र पंचांचा इशारा येत नाही. या बेलेस अजून एक चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूचं साईन आपण पाहिलं तर 15 वरती रोखला जातोय. टीम आपण पाहू शकाल भिलवली टीमला परेश सारख्या फलंदाजाला असे चेंडू मात्र फेकणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर परेश एक घातकी फलंदाज आहे. इथं मात्र या बेलेस अजून एक फटका बसला आहे हव्यामध्ये. हा चेंडू सुरेख झेल. या बेलेस मात्र पहिला धक्का आणि पहिली विकेट तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू डग आउट परेश. आपण पाहतो इथं या बिनिसचा क्षेत्रक्षण लावून घ्यायचं लगेच. आपण पाहिला तर अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. षटकार मारून आपण पाहिला तर जयरामच्या वाटेबरच ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अत्यगत आपण पाहिला तर 7 धावा खर्ची केल्या आणि जयरामचा गोलंदाजाचा विचार केला तर 8 धावा खर्ची केला. अशा आपण पाहिला तर 15 धावा स्कोअर गाडवरती जाऊन पोहोचल्यात. आता येणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. खालापूर एंड कडनं आता ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बालाजी असेल. आपण पाहिलं तर रोशन हा गोलंदाज असेल. आपण पाहिलं तर चांगले गोलंदाज आहेत ओएससी टीम मध्ये. आपण पाहिलं तर अजूनही बालाजी सारखा गोलंदाज या बिलिस आपण पाहिलं तर चांगला सामना अतिशय चांगला सामना पाहायला मिळतोय. 15 धाबा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचतील. तर वळूया नेक्स्ट मॅच कडे. आपण पाहू शकाल विनेगाव विपक्ष आपटा असे दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल जर उपस्थित झाले असतील तर आपला रिपोर्टिंग मात्र करायची आहे.
या बेलेसचा हा कार्पेटच्या साईना एस्टाकॉरमध्ये फटका सजवला आहे. तकलिंगून चाललाय या बेलेस मात्र हा चेंडू जाईल कार्पेटच्या साईना सीमारेषा पलीकडं. अजून एक येईल चौकार आणि चौकाराच्या साईना त्या संघ जाऊन पोहोचेल अब्बाबाज 19 या अंकावरती. आपण पाहिला तर चांगला फटका पाहायला मिळाला. रोशनचं मात्र स्वागत केलं पहिल्या चेंडूवरती. चौकाराच्या साईनं 19 धावा स्कोर गाठवरती. इथं मात्र नक्कीच या बिलेसचा पंचांचा इशारा येत नाही. चेंडू येईल निर्धाव आणि निर्धाव चेंडूच्या साईन आपण पाहिला तर अतिशय मात्र चांगला आता सामना पाहायला मिळतोय. पहिला सत्र चालू असताना तिसरा षटक प्रतीकी पत्र असताना तिसरा षटक 2 चेंडू मात्र फेकून झाले आहेत. अतिशय आपण पाहिलं तर 19 धावावरती रोखलं जाते. टीम आपण पाहू शकाल भिलवली टीमला. तर मात्र हा चांगला सामना आपण पाहतो. युक्ती मात्र कार्पेटच्या साईना आता चुकी करणार नाही. शतरशाने उचलणार फेकणार. एक सिंगल पूर्ण झाले. दुसऱ्यासाठी निघाल्यात आणि ते मात्र 2 धाबा चिताईच्या सपलेनं आपल्याला पाहतोय. 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि या 2 धाब्याच्या साईनं आपण पाहिलं तर स्कोर गाठ 21 विकेट्स आपण पाहिलं तर 21 धाबावरती जाऊन पोहोचली टीम आपण पाहू शकाल भिलवली टीम. पुढचा चेंडू गोलंदाज आपण पाहतो. या बिलेस मोठा फटका मोठा पहार. या बिलेस चेंडू ऑफ पार सीमारेषा पलीकडं. अजून एक येईल दर्जेदार षटकार आणि षटकारांना मात्र आपण पाहिलं तर धाव संख्या वाढली जाईल. 27 या अंकावरती जाऊन पोहोचते टीम कमांड डीजे. चांगला सोंग आपल्याला पाहायला मिळतं डीजेच्या माध्यमातून. आपण पाहिला तर षटकार आला. त्यानंतर आपण पहिल्या चेंडूवरती आला चौकार. इथं मात्र अजून एक उडवलाय चेंडू हवेचा पार आउट ऑफ पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. या बिलेस आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. जगदीशच्या बॅटमधून आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगला षटकार दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबरीने आपण पाहतोय स्वतःचा केलं 13 चेंडू आणि 26 धावांचा योगदान आपल्या संघासाठी पहिल्या सत्रामध्ये. तर इथे मात्र हा जबरदस्त या बिलेस आपण पाहिलं तर बॅटची कडा फलंदाज बाद हॅट्रिकच्या उभरतात येऊन थांबला होता फलंदाज आपण पाहिला जगदीशला. तर इथे मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली आणि शेवटच्या आपण पाहिलं तर मुंबईला मात्र फलंदाजाला मात्र परतावा लागेल फलंदाज जगदीशच्या माध्यमातून. आतमध्ये रवाना होते आपण पाहिला प्रकाश हा फलंदाज असेल. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला बॅक टू डगाउटी झाल्या. दोन्ही फलंदाज चांगले अतिशय परेश आणि जगदीश ही जोड खाली मैदानाच्या आतमधून आपण पाहिली तर तंबूच्या आश्रयाला येऊन टेपल्या. पण नवीन फलंदाज आपण पाहिलं तर मंगेश आणि प्रकाश ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहिलं तर
नवीन गोलंदाज आपण पाहतोय बंटी असेल. बंटी एक चांगला गोलंदाज आपण पाहिला तर अतिशय 18 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 33 धावा टू विकेट्स आपण पाहिलं तर 33 धावांवरती जाऊन पोहोचले टीम आपण पाहिलं तर बिलवले टीम. तर यापुढील होणारा सामना असेल विनेगाव उपयोक्स आपटा. तर दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर यायचा रिपोर्टिंग करण्यासाठी. पंचांचा इशारा आला 9 चेंडूचा 1+1 आपण पाहिला तर 2 धावा मिळतील आणि 2 धाब्याचे साईन इथं मात्र आपण पाहिला तर 35 धावा 35 टू विकेट्स 35 धावावरती जाऊन पोहोचली टीम आपण पाहू शकाल भिलवले टीम. पण इथं मात्र पहा पुढचा चेंडू फिट असेल कारण ते अतिशय भन्नाट वेगानं मात्र हा चेंडू मात्र फेकला होता. जर विकेट किपरनी चुकी केली असती ना तर नक्की हा चेंडू मात्र गेला असता सीमारेषा पलीकडे चौकार. पण इथं मात्र नक्कीच आपण पाहतोय पहिला चेंडू मात्र खराब फेकला. आता चांगली गोलंदाजी करावी लागेल आपण पाहिलं तर गोलंदाज बंटीनं डावकरी हाताचा हा गोलंदाज आहे. इथं मात्र बॅक टू बॅक 2 विकेट आपण पाहिलं तर 2 चेंडू मात्र अजून एक येईल गोलंदाज बाद करण्यात येईल. आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र 9 फेकल्यात आणि इथं मात्र पाहतोय या बिनेस मात्र आणखीन एक धावसंख्या वाढली जाईल. या सत्रामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं तर या सत्रामध्ये तर नवीन गोलंदाज बालाजी त्याचा आधीच उल्लेख केला होता मी. या गोलंदाज चांगला गोलंदाज आहे. आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाबा आपण पाहिलं तर देऊन जाणारा प्री हिट कंटिन्यू असेल. पंच प्री हिट कंटिन्यू असेल. आपण पाहिलं तर फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज आले आणि नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर बालाजी असेल आणि बालाजीच्या स्ट्राईकवरती अगेन्स्ट खेळत असताना फलंदाज आपण पाहतोय प्रकाशला. इथं मात्र प्री हिटचा चेंडू इथं मात्र नक्कीच निर्धाव चेंडू डॉट चेंडू आणि डॉट चेंडू फेकला गोलंदाज बालाजी. या गोलंदाजानं चांगला गोलंदाज आहे. आपण पाहिलं तर त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर शेवटचा षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू परत मी दोन्ही संघांना विनंती करेन विनेगाव आणि आपटा दोन्ही संघाचे कर्णधार यायचंय. इथं पहा काय किती चांगली गोलंदाजी आहे. जबरदस्त गोलंदाजी आहे. अंकुश कुठलीही चुकी करत नाही. विकेट किपरच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय अंकुश निगोडा. तर इथं मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले त्या गोलंदाजानं. ज्याच्या आधी आपण पहिला गोलंदाज खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 बॅक टू बॅक 2 चेंडू खराब फेकले. अतिशय मात्र 4 धावा खर्ची करणारा हा गोलंदाज असेल आणि कुठेतरी या स्पर्धेमध्ये हा 4 धावा निर्णायक पॉईंट ठरतील. टीम आपण पाहतोय वरिष्ठ टीमला. आपण इथं पहा का किती चांगली गोलंदाजी आहे. बॅक टू बॅक 3रा चेंडू आलाय डॉट. जबरदस्त गोलंदाजी आहे. विश्वास आणि अनुभव हे करणं गरजेचं आपण पाहिलं तर या गोलंदाजावरती विश्वास होता. तो गोलंदाज मात्र उपलब्ध करून दिला अंकुशनं. इथं मात्र बॅक टू बॅक 3 चेंडू आलेत निर्धाव आणि 3 चेंडूचे साईन आपण पाहिला तर स्कोर जाऊन पोहोचलाय 37 या अंकावरती. 37 धावा स्कोर गाठती. पुढचा चेंडू खालापूर एंड कडनं ही गोलंदाजी लॉ फुलटोस चेंडू. या वेळेस काय घडला जातोय. बॅक टू बॅक 4था चेंडू आलाय निर्धाव. नक्कीच मी विनंती करेन भिलोले टीमला जस खेळाडूसाठी तेच बनवलं जातं. इथं आपण पाहिलं तर त्या विनंती करेन दुसरा कोणी बसू नये. तर पॅलेलच केलं जाईल आपल्या टीमला. नक्कीच विचार करून बसा. अभिषेकाचा डीजे आमच्या कानापर्यंत पोहोचतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतो या बालाजीच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव फेकल्यात या गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाजी. इथं मात्र फटका फसला आहे मध्ये. स्वतः गोलंदाज झेल मुवमेंट करत असताना इथं मात्र चुकी पाहायला मिळते. 5वा चेंडू निर्धाव आला असता पण इथं मात्र भोंबल पाहायला मिळत आहे. 3 धावा इथं मात्र धावून काढल्या सहजरित्यानं.
पडायच्या आधी त्या एक धावलेलं. 3 धावा सहजरित्यानं पूर्ण झाल्या. काय गोलंदाजी होती. आपण पाहिलं तर बॅक टू बॅक हा 5वा चेंडू सुद्धा डॉट आला असता, विकेट मिळाली असते. आपण पाहिलं तर स्वतःच्या मोमेंटमध्ये हा झेल टिकणं गरजेचं होता. स्वतः गोलंदाज होता. आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी राहिली. इथं मात्र 3 धाबा आल्या आणि 3 धाब्याच्या धाईनं आपण पाहिलं तर 40 या अंकावरती टीम जाऊन पोहोचते. आपण पाहतोय भिलवले टीम. इथं मात्र नक्कीच बॅटची कडा अजून एक फलंदाज होईल बाद. धावू शकाला नाणेफेकी करण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आपण पाहिला तर नागेशोला ग्रुप ग्रामपंचायत वावरले सरांना विनंती करेन या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर नाणेफेकी करून घ्यायची. तिसरी मॅच असेल आणि आपण पाहिलं तर तिसऱ्या मॅच साठी नाणेफेकी करण्यासाठी मी विनंती करेन. यस या सामन्याकडे आपण पाहिलं तर चांगला सामना चालू आहे. अतिशय 24 चेंडूमध्ये 41 धावांचा पाठला करायचा आहे आणि त्या मात्र 41 धावांचा पाठला करत असताना सलामीची जोडी लगेचच जायचं आहे. आपण पाहिलं तर ओवेसी टीमला विनंती असेल. या दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 40 धाबा कुठून काढण्यात येणारे 24 चेंडूमध्ये 41 धावांचा पाठला करायचा आहे आणि 41 धावांचा पाठला करत असताना सलामीची जोडी जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये.
कर्णधार उपस्थित आहे. पण पहिला तर आपल्या टीमचा संघ उपस्थित आहे. आपण पहिला तर नागेश सोला सरांना विनंती करेन या दोन्ही संघामध्ये आपण पहिल्या नाणेफेकी करून घ्या. नशिबाचा कौल उडाला जाणार आहे. आपण पहिल्या टच बॉक्स मध्ये नक्कीच आपण पहिल्या आपल्या टीमला नाणेफेकी जिंकल्या. या बलीस आपण पहिला तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. गावदेवी आपटा आपण पहिला तर एक चांगला सामना आपण पहिला तर पनवेल विभागातून आलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी आपटा विपक्ष आपण पहिला तर अष्टविनायक क्रिकेट संघ विनेगाव असा आपल्याला रोमॅन्टिक सामना तिसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळेल. ब नाव नाही दिला ना. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर काशीनाथ निरगुडे साहेब इथे उपस्थित पाहुण्यांचं सगळ्यांचं स्वागत केलं जाईल. दत्तू जाधव कलोते आपण पाहिलं तर या साहेबांचा सुद्धा इथे मात्र मान आणि सेनापतीवर घेऊन साहेबांचा मान सन्मान केला जाईल. दिनेश निरगुडे साहेब इथे उपस्थित आहेत. आपण पाहिलं तर या चार विद्यार्थी आपण पाहिलं तर या स्पर्धेत चांगले पाहुणे आहेत आणि त्या पाहुण्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे. मी विनंती करेन या स्पर्धेसाठी नागेश ओला साहेबांचा स्वागत करण्यासाठी मी आमंत्रण करतोय. काशीनाथ निरगुडे साहेब आपण पाहिलं तर याच्या हस्ती मात्र या साहेबांचा मायेची उद्धार शाल आणि या सामन्याचा सन्मान चिन्ह मात्र देण्यात या आपण पाहिलं तर या साहेबांचा सत्कार केला जात आहे. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर दत्तू जाधव साहेबांचा मान सन्मान केला जाईल दिनेश निरगुडे साहेबांच्या हस्ती. नक्कीच या स्पर्धेमध्ये भरपूर पाहुण्यांचा बिल आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगला सामना चालू आहे. आपण पहिला तर मैदानाच्या आतमध्ये 41 धावांचा पाठला करायचा आहे आणि 41 धावांचा पाठला करत असताना आपण पहिला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. जयराम आणि रमेश ही झडकली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. आपण पहिली तर चांगली गोलंदाजी पाहायला प्रवीण हा गोलंदाज आपण पाहिला तर कलोते एंड कडनं ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. 41 धावांचा पाठला करायचा आहे. पहिला षटक पिवळचा षटक घेऊन येते गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण हा गोलंदाज. स्ट्राईक वरती फलंदाज जयराम, नो स्ट्राईकला रमेश. आपण पाहिलं तर दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. आपण पाहिलं तर पहिला चेंडू गोलंदाजी गोलंदाज प्रवीण पहिला चेंडू या बेलेस मात्र पहिला चेंडूला आसमान दाखवलाय. बघतो आपण पाहिलं तर पहिला श्री गणेश षटकाराच्या साईन आपण पाहिलं तर प्रवीणच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. पण इथं मात्र काय घडलं जातोय पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार.
करावी लागेल. 41 धावांचा पाठला करायचा, पण चांगली फलंदाजी आता होताना पाहतोय. इथं मात्र ऑफसाईडच्या दिशेनं फटका चांगला आहे. 30 सर्कलमध्ये हाडवलं जायचं चेंडू, सिंगल कंप्लीट. आणि आपण पाहिलं तर 7 धावा स्कोर गाठवरती आपण पाहिलं तर रमेश स्ट्राईक वरती आता पाहायला मिळाला. रमेश एक चांगला फलंदाज आहे. आपण पाहिलं तर वरुसी टीम मध्ये चांगले गोलंदाज चांगले फलंदाज आहेत, पण आपण पाहिलं तर शेवटच्या मोमेंट पर्यंत हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. का तर 24 चेंडू मध्ये बनवायचे 41 धावा, आणि 41 धावा बनवता आपण पाहिलं तर 2 चेंडूचा आपण पाहिलं तर अद्यापच खेळ संपुष्टात आलाय. पलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. अद्यापच आपण पाहिलं तर 7 धावा. इथं मात्र हो जबरदस्त फटका या बिनस मात्र लेग साईडच्या दिशेनं आणखीन एक दर्जेदार षटकार, आणि या षटकाराच्या साईडनं श्री गणेश आपण पाहिलं तर रमेशच्या बॅट मधून झालंय. आपण पाहिलं तर बॅक टू बॅक चौकार येईल. नक्कीच आपण पाहिलं बॉल जर पहिले ओव्हरमध्ये जर बाहेर गेला ना नवीन दिला जाईल, बाकी नंतर जुना. तर नक्कीच जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जर चेंडू जर हरवला जाईल तर जुना चेंडू वापरण्यात येईल. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या ओव्हर मध्ये नवीन चेंडू वापरला जाईल. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर जुना चेंडू वापरला जाईल. या बिनेस आपण पाहिलं तर सामन्याकडे बोलूया. यस चांगला सामना चालू आहे. रमेशच्या बॅटमधून 4 धाबा आल्या, आणि 4 धाब्याच्या साईनं तर संघ जाऊन पोहोचेल 11 या अंकावरती. माहिती पाहिजे बरं झालं ना. ज्यावेळेस कार्पेटच्या साईनं चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न इथं मात्र चांगल्या, आणि इथं मात्र खराब शतरक्षण पाहायला मिळतोय. अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार येईल. या 4 धाब्याच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचेल. आपण पाहिलं तर 15 या अंकावरती बॅक टू बॅक दुसरा चौकार आले, आणि चौकाराच्या साईनं 15 धाबा स्कोर झाले होते. रमेशच्या बॅटमधून फटका बसला मध्ये या बिनेस मात्र चांगला झेल टिपला जातोय. इथं मात्र फलंदाज होईल बाद. रमेशच्या पारीचा अंत बॅक टू पहिली विकेट तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते अंकुश विरगोडा. पण पाहिलं तर एक चांगला समालोचक, त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर चांगला फलंदाज. तिसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिलं तर पाहायला मिळते चांगला फलंदाज. आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आले होते जरूर, पण इथं मात्र फटका गोलंदाज स्वतःच्या फ्लोअरमध्ये झेल टिपत असताना आपण पाहिलं तर पहिली विकेट तंबूच्या आसऱ्याला जरूर आलं. रमेश मात्र बाद झाला. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर प्रवीण एक चांगला गोलंदाज, त्याच प्रवीणवरती 15 धावा. इथं मात्र ऑफसाईडच्या दिशेनं चांगला फटका. या बिनेस आपण पाहिलं तर 1 धाव सहजरित्यानं पूर्ण झाली, आणि दुसऱ्यासाठी प्रयत्न आपण पाहिलं तर अंकुश एक चांगला अनुभवी खेळाडू आहे. इथं 6 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्ट आलाय, आणि 6 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 16 धावा स्कोर गाठवती जाऊन पोहोचतील. त्यामध्ये आपण पाहिलं तर 1 विकेट सफलता मिळवली जाते. रमेशच्या माध्यमातून पहिली विकेट तंबूच्या आसऱ्याला बॅक टू डगआउट झाल्या. नक्कीच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम आपण पाहू शकाल. बेलोव्ही टीमला विनंती असेल आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिला दिवस या स्पर्धेचा आदिवासी चषक 2025च्या माध्यमातून मी आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचा विनंती आपण पाहिलं तर सहर्ष स्वागत करतोय. सामन्याकडे उले आपण पाहू शकाल. चांगला सामना चालू आहे. अतिशय 6 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्टात आला. 16 धावा स्कोर गाठवरती. मी विनंती करेन
टीम आपण पाहू शकाल भिलवडी टीमला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजूनही भरपूर सामने खेळायचे आहेत. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळाला अष्टविनायक क्रिकेट संघ विनेगाव, त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर गावदेवी क्रिकेट संघ आपटा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय यापैकी मंगेश हा गोलंदाज असेल, ज्याला खेळी करत असताना चांगली खेळ दुसरे दाखवले. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर कलोते एंड कडनं हा दुसरा षटक P1चा षटक मात्र संपुष्टात आलाय. सोला धाबा स्कोट गाठवरती आपण पाहिलं तर एक विकेटच्या मोबदल्यामध्ये हे चांगला षटक आता फेकावे लागेल. अंकुश स्ट्राईक वरती आपण पाहिलं 9 स्ट्राईकला जयराम जो सलामी वीर, ज्याला पहिला चेंडू मात्र खेळला आणि पहिला चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे धाडला जात आहे. या पिलीस आपण पाहिलं तर पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज मंगेश आपल्याला पाहायला मिळालेला. वैयक्तिक आपण पाहिलं तर चांगला गोलंदाज आहे. इथं ऑफसाईडच्या दिशेला अजून एक चांगला फटका कार्तिकच्या साईनं 1 बाउन्स उचलला जातोय. नक्कीच आपण पाहिलं तर सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलच्या साईनं आपण पाहिलं तर 17 अशुभ आकडावरती जाऊन थांबली टीम आपण पाहू शकाल. वरुसे टीम अशुभ आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर जरूर अशुभ मानला जातो. 17चा आकडा कोणासाठी खतरा होईल या पिलीस आपण पाहू शकाल. पुढच्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल चांगला फलंदाज ज्याला पहिला चेंडू खेळला आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर इरादे पेष्ट केलं होतं फलंदाज या पिलीस 17च्या आकड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो या पिलीस 6 चेंडू जबरदस्त चेंडू होता. एक सिंगल पूर्ण झाले. 17चा 18 आपण पाहिलं तर पार झाला. 18 धाबा स्कोट गाठवरती आपण पाहिलं तर 18 धाबा स्कोट गाठवरती जाऊन पोहोचल्यात. एक विकेटच्या मुवमेंटमध्ये आपण पाहिलं तर चांगला सामना अतिशय दोन्ही जवळचे संघ, त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर चांगला सामना चालू मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही जवळचे टीम आपण पाहिलं तर खालापूर विभागामध्ये नाण्यापैकी करून झाले. नाण्यापैकी या बिलीस आपण पाहिलं तर यापुढील होणारा सामना विनेगाव विपक्ष आपटा असं आपल्याला पाहायला मिळेल. रोमॅन्टिक तिसरा सामना असेल आणि तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर आवाज ऐकायला मिळेल. या पिलीस आपण पाहिलं तर प्रवीण वाघे सरांचा. इथं मात्र नक्कीच हा चेंडू आल्यावर निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या साईनं आपण पाहिलं तर ते मात्र कमबॅक केलं गोलंदाजानं. पुढचा चेंडू गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मंगेश ऑफसाईडच्या दिशेनं आता फटका चांगला आहे. इथं मात्र हा चेंडू जाईल का निघून पण अडवला जातो शवनच्या मुंबईला. पण इथं मात्र काय घडला जात आहे या बिलीस आपण पाहिला तर इथं कार्पेटच्या साईनं थोडासा पंबल पाहायला मिळाला. चेंडू जाईल ऑफ टप्पार सीमा रेषा पलीकडे तो दर्जेदार चौकार. काय कसं काय करत आहे यांच्यामध्ये खेळायची दुसरी का तिसरी तिसरी टॉस उडवून घेतला तिसरीचा 3 वर्ष. नक्कीच आपण पाहिलं तर चांगला फटका अंकुशच्या बॅटमधून 1 धाव पूर्ण झाली आणि एका धाबीच्या साईनं आपण पाहिलं तर स्कोर गाठ जाऊन पोहोचेल 23 या अंकावरती 1 विकेट्स. आपण पाहिलं तर एक गडी मात्र बाद झाला. त्याचबरोबरीने आपण पाहिला रमेश एक चांगला फलंदाज होता. त्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आसऱ्याला दाखवलंय टीम आपण पाहू शकाल भिलवल्या टीमनं. पण इथं मात्र नक्कीच काही घडला जातोय मैदानाच्या आतमध्ये. हा सामना अतिशय रमेशच चांगला चालू आहे. इथं मात्र 30 मध्ये हा पकडला जातोय. एक सिंगल पूर्ण झाली आणि एका सिंगलच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 24 या अंकावरती 24 विकेट्स. आपण पाहिलं तर अद्याप 12 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. येणारे चेंडू असतील 12 आणि धावसंख्येची गरज असणार आहे ती अद्याप 17 या अंकाची. 12 बॉल 17 ना.
तर इथं फिल्डिंग डिपार्टमेंट आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या म्हणून तसं नाव सांगणार ते डसगप डायरी डबल आवाज येते. तर धन्यवाद. इथनं गणेशदा वाघमारे एक चांगला आवाज आपण ऐकलात. मैदानाच्या आतमध्ये बिग फाईट लढत एका बाजूला भिलवलं आणि त्यांना फाईट करतो तो म्हणजेच वरस क्रिकेट संघ. ही बिग फाईट मॅच आपल्या भेटलेल्या अगदी पाहिलं तर उत्तरार्ध मॅचचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी इथे 17 धाबांची गरज आहे. आतापर्यंत टोटल 24 धावा धापटापती लागल्या गेल्यात. अगदी पाहिलं तर आमचे साथी समालोचक गणेश वाघमारे, व्हाईस ऑफ मोरबे आणि एक जबरदस्त समालोचक आहेत आणि त्यांची साथ, त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला तो म्हणजेच भिलवले टीमचा तिसरा ट्रम्प कार्ड. इथनं बॉलिंग ट्रॅकवरती नितीन आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ते म्हणजेच आपण पाहू शकाल 17 धाबांची गरज. पहा मित्रांनो, समीकरण मोठं नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर रमेश आणि अंकुश ही जोडी मैदानामध्ये केली आहे. जयराम आणि अंकुश ही मैदानामध्ये जोडी केली आहे. फलंदाज इथं बघता रमेश बाद झाला. यावेळी पहायचा बॉल. यस, इथनं बघू शकाल इट इज अ डॉट बॉल. पहिलाच बॉल अगदी सुरेख रिलीज केला गोलंदाजानं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल इथनं मात्र जाऊन विसावतं. यावेळी पाहिलं तर हा बॉल डॉट आला म्हणजे एक बॉल निघून चालला. आता येणारे 11 बॉल आणि विजयासाठी ना बरस टीमला 17 धाबांची गरज आहे. पुढचा बॉल अजून एक मोठा फटका खेळायचा होता. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता जयराम आणि स्ट्राईकला आज पाहू शकाल. इथनं मात्र अजून एक बॉल डॉटला म्हणजे येणारे 10 बॉल 17 धाबांची गरज. पहा मित्रांनो, पुढची लढत असेल जो संघ इथनं जिंकेल तो फाईट करेल तो म्हणजेच यावेळी पहा जबरदस्त फटका लाफ केलाय डाऊन द ग्राउंड मिड विकेट रिझनला. बॉल जाईल सीमारेषा पलीकडं. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. षटकार. इथनं पाहता आपण पुढची लढत असेल आणि त्याला फाईट करेल आपटा क्रिकेट संघ. पहा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. यावेळी पाहिलं तर लाफ केलं अगदी डाऊन द ग्राउंड मिड विकेट ड्रेसनला क्लिअर केला आणि तिथनं मात्र षटकार आला. त्यानंतर सोहेलधार पवार आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत असं स्पर्धेच्या वतीनं. यावेळी पहा अजून एक फाईनला खेळायचा होता. फटका चांगला होता परंतु इथं आपण पाहता अगदी कनेक्शन थोडंसं कमी पाहायला मिळालं. यावेळी बॅटकट आणि इथे आपण पाहिलं तर या बॉलवरती एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीनं आता संघाची टोटल धावसंख्या पुढे चालली. पहा मित्रांनो, मागच्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर इथे मात्र सिंगल आली. टोटल 31 धावा धापटापती लागल्या गेल्या आणि येणारे 8 बॉल विजयासाठी इथनं 10 धाबांची गरज आहे ते म्हणजेच वरसाठीला. मैदानाच्या आतमध्ये अंकुश आणि त्याच्या बॅटमधनं एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळी पाहाल की आता अगदी पाहिलं तर टॅप केलं गेलं. फटका चांगला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता पण विकेट किपर त्या ठिकाणं चाणक्य बुद्धीनं अगदी बॉलला कॅरी केलं जातं आणि अजून एक सिंगल जोडली जाते. समीकरणामध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळेल आणि इथं आपण पाहता तर 7 बॉल आणि 9 धाबांची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो रोमांचक स्थिती वाढेल. मी म्हणतो अनेक मैदानावरती मी पाहिलंय लो स्कोरिंग सामने हाय व्होल्टेज स्थितीमध्ये जातात परंतु यावेळी पहा इथे झेल कॅरी केला जातो आणि अजून एक करारा झटका, अजून एक धक्का. फलंदाज बाद झाला वर्ष टीमचा.
आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि कारल्या गडाची कुलस्वामिनी आणि एकविरा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या स्पर्धेला आपण पाहता प्रारंभ झाला आणि तिथनच विचार केला तर ही लढत आपल्याला पाहायला मिळते आजच्या रात्रीतील पहिली रात्र आणि दुसरी बिग फाईट लढत आजच्या नंतरची लढत असेल आपटा क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजे विनेगाव क्रिकेट संघ. अगदी जबरदस्त बिग बॅश आपल्याला पाहायला मिळेल. पुढची लढत इथे आपल्या समोर येते. आता पाहिजे 6 बॉल आणि विजयासाठी 9 धाबांची गरज आणि चौथा ट्रम्प कार्ड इथनं भिलवल्या टीमचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच गोलंदाज नितेश बॉलिंग ट्रॅक वरती. अंकुश संघाचा सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये लाफ केला फटका चांगला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिसरला इथे पहा यस रिस्की धाव धोक्याची घंटा वाजली आणि फलंदाज बाद झाला. अंकुश बॅक टू द डगआउट अजून एक करारा झटका. पहा बिलोले क्रिकेट संघ आपण पाहता अगदी जर सामना जिंकला तर इथनं सन्माननीय गोविंद होला यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल बिलोले क्रिकेट टीमला. 5 मैदानाच्या आतमध्ये त्या 5 बॉल आणि अडवायचे आहेत त्या म्हणजे आतापर्यंत 9 धावा. पाहायचं 6 बॉल 9चं समीकरण होतं. ज्या विकेटची तलाश होती त्या विकेट मैदानाच्या बाहेर आल्या तर म्हणजेच अंकुश एक जबरदस्त खेळाडू आणि त्याचा विकेट मैदानाच्या बाहेर आला. पुढचा बॉल यावेळी पहा ऑफ स्टिकला हा बॉल रिलीज झाला परंतु इथे यस इट इज अ डॉट बॉल. इथे प्रेशर वाढेल ते म्हणजे आपण पाहता वरच्या टीम वरती पहिला बॉल विकेट दुसऱ्या बॉल वरती डॉट बॉल आता 4 बॉल आणि विजयासाठी आपण पाहता तर इथनं मात्र वरच्या टीमला गरज 9 धावांची. यावेळी पहा लाफ केला मिस आणि फटका फाईन लेग शॉर्ट फाईन लेग आणि इथे मात्र अगदी जबरदस्त झेल पकडला जातो. फलंदाज बाद झाला तो म्हणजेच बालाजी बॅक टू द डगआउट. इथं आपण पाहता अगदी 8 धाबांची गरज होतं विजयासाठी. पाहतो मित्रांनो थोडस क्षमा असावी. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी आपण पाहता 8 धाबांची गरज. 3 बॉल 8 नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला तो म्हणजेच बंटी ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये गेल्या. पाहतात फलंदाज जयराम बाद झाला रमेश बाद झाला अंकुश देखील बाद झाला. आता मैदानामध्ये राकेश आणि बंटी बालाजीचं विकेट देखील पाहायला मिळालं. येणारे बॉल 3 8 धाबांची गरज आणि गोलंदाज मैदानामध्ये नितेश ह्याच्यावरती जबाबदारी मित्रांनो. प्रेशर वाढत चाललं सामना होता कुठे आला कुठे हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहता आमचे गोविंद होला यांच्याकडनं जर बिलवले क्रिकेट संघ जिंकला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल बिलवले संघाला. यावेळी पहा जबरदस्त प्रेशर आणि प्रेशर इथनं वाढत जाईल ते म्हणजेच इथनं मात्र बॅटिंग करत असताना वरच्या टीम वरती अगदी पाहिलं तर आता 4 बॉल आणि आपण पाहता हेमंत दादा इथं जर विचार करता एकच धाव खर्च केली या गोलंदाजांना. अजून पाहू शकाल 2 बॉल 8 धाब्यांची गरज म्हणजे बॅक टू बॅक 2 चौकार मांडणं गरजेचा मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकात डीप मध्ये सिंगल कंप्लीट झाली दुसरीचा कॉल आणि तोपर्यंत 2 धाबा. यावेळी पहा जेवढा वेळ आपण घेत आहे अगदी त्या वेळेमध्ये 2 धाबा सुखरूपरित्या कंप्लीट केल्या जातील. यावेळी पहा 9 पाहिजे होत्या तेव्हा 1 नाही ना.
ज्यावेळी पहा इथनं आता येणार एक बॉल आणि का षटकाराची गरज विजयासाठी. पहा मित्रांनो, अगदी हाय व्होल्टेज मी म्हणतोय ना, हा सामना हाय व्होल्टेज अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत जाईल आणि ते आपल्याला पाहायला मिळतं. जर इथे षटकार मारला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता बंटी, आणि बंटीला आता आपण पाहिलं तर इनॅट नंबर 6 वरती तो मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. त्याला इथे षटकार मारायचा आणि ज्या गोलंदाजाचा विचार केला नितेश, जर आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या 5 बॉलमध्ये, आता एका बॉलमध्ये एक षटकार इथनं खर्च करेल का? काय घडेल काय बिघडेल? यावेळी पहा डॉट बॉल, सामना इथनं फिरी, सामना जिंका बिलवले संघानं. जबरदस्त अप्रतिम, व्हेरी हार्ड लक वरोसा क्रिकेट संघ.